नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे मधुमेहापासून मुक्ती आणि याविषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात मधुमेह तज्ज्ञ असणारे डॉक्टर रवी आचार्य आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर रवी आचार्य यांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर रवी आचार्यांचं व्यक्तिमत्व केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर आणि संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे, कारण त्यांनी केलेल्या खास करून संशोधनाबद्दल मधुमेह आणि डायबिटीस मुक्त जीवनाचं स्वप्न डॉक्टर रवी आचार्य यांनी बघितलं आणि भारताला मधुमेह मुक्त करण्याचं ध्येय ठेवून सध्या ते अविरतपणे कार्यरत आहेत. मला आवर्जून सांगायचं वाटतं की त्यांनी खास करून मधुपर्णी वनस्पतीवरती संशोधन करून मधुमेह मुक्त जीवनाचा एक मंत्र हा सर्वच मधुमेह रुग्णांना दिलेला आहे आणि हा जो मंत्र आहे तो आहे डायबेटिक डाएट टी. मला आवर्जून सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी दाखवायला आवडेल की हा जो डायबेटिक डाएट टी आहे ह्याद्वारे आपण आता मधुमेह मुक्त जीवन हे जगू शकता, डायबिटीस मुक्त जीवन जगू शकता. आपल्याला माहितीच आहे मधुमेह म्हटलं किंवा डायबिटीस म्हटलं की विविध प्रकारचे आजार आपल्या डोळ्यासमोर येतात, कारण मधुमेह किंवा डायबिटीस लाईक सिंड्रोम म्हटलं जातं आणि त्यामुळे मग विविध प्रकारचे आजार आपल्या शरीरात दिसतात. मग ती डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे डोळ्यांवरती होणारा त्रास आहे, किडनीवरती होणारा आजार आहे किंवा ह्या अनुषंगाने डायबेटिक फूट, विविध प्रकारच्या समस्या डायबिटीसच्या रुग्णांना भेडसावत असतात. हृदयविकार आहे, ब्लड प्रेशरसारखा त्रास आहे आणि ह्या सर्व त्रासावरती पुन्हा एक मी म्हणेन की ॲलोपॅथीमध्ये किंवा मॉडर्न मेडिसिनमध्ये जे औषधं गोळ्या किंवा इन्सुलिन दिले जातात त्याचे होणारे साईड इफेक्ट्स आणि ह्या सर्व दुष्टचक्रामध्ये हे रुग्ण फसलेले असतात. गोळ्यांमुळे इन्सुलिनमुळे आपल्याला दिसतं की बऱ्याच प्रमाणात वजन वाढतं, सेंट्रल ओबेसिटी, पोटाचा घेर वाढतो आणि पुन्हा डायबिटीस वाढतो. अजून औषधाचा डोस वाढवायला लागतो, इन्सुलिनचा डोस वाढवायला लागतो, पण शुगर काही कंट्रोलमध्ये येत नाही. डोस जास्त झाला तर हायपोग्लायसेमिया होतो आणि कधी कधी ह्या रुग्णांना ह्या अशा प्रकारच्या विविध कॉम्प्लिकेशन्स किंवा उपद्रवाला सामोरं जावं लागतं. आणि म्हणूनच एक मी म्हणेन हा डायबेटिक डाएट टी आहे ज्याद्वारे आपण आपली साखर तर नियंत्रणात आणताच, पण ती साखर कमी होणार नाहीये. अतिशय सुरक्षित असे हे जे उपचार आहेत हे अथक संशोधनांनी डॉक्टर रवी आचार्य यांनी निर्माण केलेले आहेत. या संशोधनाचे जनक आहेत असं म्हणायला हरकत नाही डॉक्टर रवी आचार्य. आणि आचार्य आयुर्वेद फाउंडेशन जे वडगाव मावळ या ठिकाणी आहे, या ठिकाणी आता एकत्रितपणे एका छताखाली हे उपचार उपलब्ध आहेत. आपण या ठिकाणी एव्ही बघूया लॅपटॉपवरती की कशा रीतीने आपण ह्या ठिकाणी भेट देऊन मधुमेह मुक्त जीवनाचा मंत्र हस्तगत करू शकता. आणि ह्यासाठी आपण बघत आहोत की डायबेटिक डाएट टीच्या बरोबरीने या ठिकाणी दिलं जाणारं समुपदेशन किंवा काउन्सिलिंग हा अतिशय एक महत्त्वाचा भाग आहे ज्याद्वारे आपण मधुमेह मुक्त जीवनाचा मंत्र हस्तगत करणार आहात. आपण बघत आहात विविध प्रकारचे रुग्ण ज्या आचार्य आयुर्वेद फाउंडेशनला आलेले आहेत. या ठिकाणी सुरुवातीला त्यांचं रजिस्ट्रेशन केलं जात आहे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्यांना काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशन हे दिलं जातं एकत्रितपणे. आणि खास या अनुषंगाने मला आवर्जून सांगायचं वाटतं की मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आचार्य आयुर्वेद फाउंडेशनद्वारे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. फक्त आपल्याला त्यासाठी फोन करायचा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे आचार्य आयुर्वेद फाउंडेशनचे हेल्पलाईन नंबर आहेत आणि महाराष्ट्रातून सर्व रुग्ण या ठिकाणी फोन करू शकतात. ह्या सर्व रुग्णांना समुपदेशन हे आहे मोफत उपलब्ध या ठिकाणी. आणि हे उपचार जे आहेत आपल्याला एकदा समुपदेशन घेतल्यानंतर आपण घरी राहून हे उपचार घेऊ शकणार आहात. त्यामुळे वारंवार आपल्याला क्लिनिकला जायचं नाहीये कुठेही किंवा कुठेही जाऊन डॉक्टर्सना सारखं भेटायचं नाहीये. तर हा मधुमेह मुक्त जीवनाचा मंत्र आपल्याला डॉक्टर रवी आचार्य आजच्या कार्यक्रमात देणार आहात. आपण हे बघत आहात की कशा रीतीने समुपदेशन चालू आहे आणि ह्या समुपदेशनाद्वारे आणि एकंदरीतच ह्या डायबेटिक डी द्वारे आपण आपली साखर नियंत्रणात आणू शकता. असणारी सगळी जी कॉम्प्लिकेशन आहेत मधुमेहाची ती दूर करू शकता आणि मधुमेह मुक्त जीवन हे अतिशय आनंदात जगू शकता. आपण हे बघितलं कशा रीतीने विविध प्रकारचे रुग्ण सर आलेले आहेत. अर्थातच सुरुवात करत असताना कार्यक्रमाला मला मधुमेहाविषयी थोडंसं विचारायला आवडेल की आपण हे संशोधन केलेलं आहे मधुपर्णी वनस्पतीकडे, ते आपण जाऊया. पण सुरुवातीला थोडंसं डायबिटीस मधुमेहाविषयी सांगा, काय सांगता येईल? कसं होतं, मधुमेह निर्माण होण्यासाठी अनेक कारणे आहेत. त्या कारणांपैकी एक कारण जे आता नवीन संशोधनात असं दिसतंय की इन्सुलिन रेजिस्टन्स असा एक नवीन प्रकार लोकांमध्ये दिसतो. आणि त्याचं कारण असं आहे की आहारामध्ये आपल्याला मिळणारे जे कार्ब्स असतील म्हणजे कार्बोहायड्रेट असतील, प्रोटीन्स असतील, ग्लुकोज असतील, या सगळ्याचे कॅलरीजमध्ये रूपांतर होतं. या उष्मांकाचे ज्वलन होणं गरजेचं आहे आणि उष्मांकाचे ज्वलन होणं गरजेचं आहे. त्यासाठी उष्मांकामध्ये ज्वलन होण्यासाठी इन्सुलिन प्रोड्यूस होणं आणि इन्सुलिन रिलीज होणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा इन्सुलिन तयार होण्याची प्रक्रिया आमच्या स्वादुपिंडामध्ये थांबते किंवा रिलीजसुद्धा होत नाही आहे. त्यामुळे उष्मांकाचं ज्वलन होत नाही, त्याचं रूपांतर साखरेमध्ये होतं आणि मग रक्तशर्करा आमची वाढत जाते. मला असं वाटतं की यासाठी काही कारणं आता नवीन आम्हाला डोळ्यासमोर दिसत आहेत. अनेक पेशंट म्हणजे 3-3.5 लाख पेशंट बघितल्यानंतर लक्षात आता येते की त्या कारणांमध्ये गेली 10-15 वर्षात बदल असं होतंय की आपली आहार बदललेली जीवनशैली ही मध्ये अत्यंत महत्त्वाची. त्याच्यामध्ये आहार संस्कृती आम्ही जी पाहतोय,
आहार आम्हाला जो घेतोय तो विरुद्ध आहार चुकीचा आहार यासाठी सगळं आम्ही घेत असतो. आणि त्याबरोबर आमचे राहणीमान जे आहे ते AC मध्ये राहण्याचं प्रमाण आमचं वाढलेलं आहे. आम्ही आता AC मध्ये राहतो, वाहन AC घरात, AC ऑफिसमध्ये. आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट अशी आहे की सूर्याची किरणं आमच्या शरीरावर पडत नाही आहेत. आणि सूर्याची किरणं पडत नाही आहेत त्यामुळे शरीरामध्ये काय डिफिशियन्सी निर्माण होते. त्या डिफिशियन्सीला आपण व्हिटॅमिन D3 असं म्हणतो. D3चं प्रमाण जर कमी झालं तर मधुमेहाचं प्रमाण आमचं वाढतं. आणि मानसिक ताण अशा अनेक कारणांनी स्वादुपिंडातल्या बीटा कोशिका अकार्यक्षम होतात. इन्सुलिन तयार होत नाही, पाझरत नाही, रक्तशर्करा आमची वाढत चाललेली आहे. या सगळ्या गोष्टींवर कोणत्याही कारणांनी मधुमेह जर वाढत असेल तर स्वादुपिंडातल्या बीटा कोशिका याच्यामध्ये अकार्यक्षम होतात. इन्सुलिन तयार होत नाही, पाझरत नाही, रक्तशर्करा वाढते. आचार्य आयुर्वेद फाउंडेशनच्या अनेक वर्षाच्या संशोधनातनं डायबेटिक डाईट टी म्हणजे मधुपर्णीपासून तयार केलेला डायबेटिक डाईट टी हा एकमेव उपचार असा आहे की स्वादुपिंडातल्या बीटा कोशिका अकार्यक्षमच्या ते कार्यक्षम करतात. म्हणजेच अतिरिक्त साखर रक्तात जायचे ते थांबवते. मला वाटतं हे फार आपण सुंदर विवेचन केलं की आता एकतर म्हणजे हा एक भाग आहेच आपल्याला की इन्सुलिन प्रोडक्शन, पण दुसरा भाग जो डोळ्यासमोर येतो तो आहे इन्सुलिन रेझिस्टन्स. म्हणजे अतिप्रमाणात इन्सुलिन असून सुद्धा रक्तामध्ये त्याचा उपयोग पेशींना पोषण होण्यासाठी होत नाही आहे. कारण एका प्रकारे ह्या रेझिस्टन्समुळे जी रक्तशर्करा जी आहे ती पेशींपर्यंत पोहोचली पाहिजे ती पोहोचत नाही आणि त्यामुळेच रक्तातली साखर सारखी वाढते आणि आपल्याला डायबिटीस किंवा आपल्याला डॉक्टर सांगतात की मधुमेह झालेला आहे. मधुमेहाचं निदान झालं की बऱ्याच प्रमाणामध्ये लोक स्ट्रेसमध्ये असतात. आणि मी म्हणेन की सर ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आपण आत्ता की सांगितलीत. आणि अर्थातच ह्या दुष्टचक्र भेदण्यासाठी किंवा मात करण्यासाठी आपण हा मधुपर्णी वनस्पतीवरचा चहा जो बनवलेला आहे या ठिकाणी आणलेला. तर हे चहाचं काय वैशिष्ट्य आहे किंवा एकंदरीतच ह्या संशोधनाविषयी आम्हाला सांगा, कसं काय हे केलं? मुळात ही मधुपर्णी नावाची जी वनस्पती आहे ही साखरेपेक्षा 25 पट गोड असणारी वनस्पती आहे आणि त्याच्यामध्ये शून्य उष्मांक असणारी वनस्पती. साखरेपेक्षा 25 पट गोड आहे पण शून्य उष्मांक असणारी भारतीय वनस्पती मधुपर्णी नावाची वनस्पती आहे. या वनस्पतीचं वैशिष्ट्य असं आहे की ही स्वादुपिंडातल्या बीटा कोशिकांना अकार्यक्षम झालेल्या पेशींना ती कार्यक्षम करते. म्हणजेच काय करते, अतिरिक्त साखर रक्तातच जाऊ देत नाही. अतिरिक्त साखर रक्तात गेलीच नाही तर अँटी डायबिटीज मेडिसिनचं प्रमाण आपलं कमी केलं जातं. अतिरिक्त साखर रक्तात जात नाही आणि त्यामुळे अतिरिक्त साखर रक्तात गेली नाही तर अँटी डायबिटीज मेडिसिनचं प्रमाण कमी करावं लागेल. आपला या मधुपर्णीचा चहाचा डायबेटिक डाईट टीचा वैशिष्ट्य असे की यांनी हायपोग्लासिमिया होत नाही, लो शुगर होत नाही आहे. म्हणजे भारतामध्ये जेवढी काही मधुमेहासाठी अँटी डायबिटीज मेडिसिन्स आहे हे शुगर कमी करण्यासाठी. आपण फक्त शुगर कमी करत नाही आहे, स्वादुपिंडातल्या बीटा कोशिका अकार्यक्षमच्या कार्यक्षम करतो. म्हणजेच अतिरिक्त साखर रक्तात जात नाही. अतिरिक्त साखर रक्तात गेली नाही तर अँटी डायबिटीज मेडिसिनचं प्रमाण कमी किंवा ते आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने कमी किंवा बंद आपण करू शकता. अशा स्वरूपाचाही आपला औषध उपचार आहे मला वाटतं. आणि असे उपचार घेतलेल्या काही रुग्णांचं मनोगत आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. त्यातील पहिल्या रुग्णाचं आपण मनोगत ऐकूया, कशा रीतीने त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडलंय आचार्य आयुर्वेद फाउंडेशनला भेट दिल्यानंतर. माझं नाव अजय देशपांडे, मी पुण्याहून आलेलो आहे. साधारणपणे 3 वर्षापूर्वी मला जेव्हा शुगर डिटेक्ट झाली तेव्हा माझी फास्टिंग शुगर 320 आणि जेवणानंतरची जवळजवळ 550पर्यंत होती. नंतर त्यावेळेला जेव्हा मी इथे आलो आचार्य फाउंडेशनला तर डॉक्टरांची औषधं वगैरे घेतल्यानंतर एक साधारणपणे महिन्याभरातच मला त्यावेळेला ॲलोपॅथीच्या 2 गोळ्या चालू होत्या. ही शुगर असताना साधारण महिन्याभरातच मग माझ्या गोळ्याही कमी झाल्या आणि नंतर या गोळ्या आज गेले 3 वर्षापासून पूर्णपणे बंद आहे. माझी शुगर पण नॉर्मल आहे. गेल्या 3 वर्षात शुगरचा कुठलाही त्रास झाला नाही आणि आता मी पूर्णपणे मधुमेहमुक्त झालो आहे असं मला वाटतंय. ऐकलं आपण, त्यांची शुगर 550 होती आणि आपण बघू शकता की कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलंय. सगळ्या गोळ्या थांबलेल्या ॲलोपॅथीच्या आणि त्यांचे साईड इफेक्टही थांबलेले. ते दुष्टचक्रातनं बाहेर पडून ते मधुमेहमुक्त झालेले आहेत. सर आपण या ठिकाणी आणलेलं दिसतोय चहा, कसा बनवायचा आमच्या जरा प्रेक्षकांना सांगा. चहा करण्याची पद्धत आपण दाखवूया. पण माझी प्रेक्षकांना एक नम्र विनंती राहील, हा चहा आपण प्रत्यक्ष जेव्हा डायरेक्ट घेताय तर तसं न घेता एकदा या चहा करण्याच्या बरोबर चहाचा उपचार घेण्याच्या आधी एकदा काउन्सिलिंगला आपण येणं गरजेचं आहे. कारण मधुमेह हा जेव्हा शरीरातनं जेव्हा निघून जातो त्याच्या आधी तो इथून निघून गेला पाहिजे आणि त्यासाठी काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला एकदा वडगाव मावळला आमच्या केंद्र आचार्य त्याच्या केंद्रावर येणं अत्यंत गरजेचं आहे. चहा करण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे. त्यासाठी आपण एक कप दाखवतो. या कपमध्ये साधारणपणे 100 ml चा हा कप आहे. याच्यामध्ये 50 ml पाणी आणि 50 ml
दूध आपल्याला घ्यायचं, 50 ml पाणी, 50 ml दूध घ्या. हा मधुपर्णीचा चहा जो आहे तो छोटासा चमचा आपण वापरा, त्यासाठी हा छोटा चमचा, 1 चमचा आपण चहा घ्या आणि त्याच्यामध्ये आपण त्या 100 ml जे लिक्विड आहे 50 ml पाणी, 50 ml दुधामध्ये टाका आणि याचा 1 कपाचा अर्धा कप होईपर्यंत तो आपल्याला आटवायचा. 1 कपाचा अर्धा कप झाल्याशिवाय त्यातला ग्लायकोसाइड नावाचा औषधी गुणधर्म बाहेर येणार नाही आणि मग तो गाळून तो घ्यायचा. दिवसातनं 2 ते 3 वेळा आपण तो चहा घेऊ शकता. सकाळी, दुपारी, संध्याकाळचे 3 वेळा चहा घ्या आणि साधारणपणे अशा स्वरूपाचा चहा आपल्याला त्याच्यातनं घ्यायचा आहे. हो, हे आपण बघितलं कशा रीतीने अतिशय सोप्या रीतीने आपण हा चहा बनवू शकतो आणि हे आपल्याला घरी राहून करता येणे उपचार शक्य आहे. पण काउन्सिलिंगसाठी जरूर एकदा वडगाव मावळला तुम्ही भेट द्या, आचार्य आयुर्वेद फाउंडेशनला भेट द्या आणि मधुमेह मुक्त जीवनाचा मंत्र हस्तगत करा. अशाच एका रुग्णांचं आपण मनोगत ऐकूया. आचार्य आयुर्वेद फाउंडेशनला भेट दिल्यानंतर कसं त्यांचं आयुष्य बदलून गेले बघूया प्रत्यक्ष स्क्रीनवरती. मी कस्तुरी थत्ते, पुणे पिंपळगावमधून आलेली आहे आणि डॉक्टरांचं मी मुलाखत ऐकलेली होती टी व्हीवर. त्यानुसार मी या संस्थेला भेट दिली आणि 3 महिन्यापूर्वी मी जेव्हा इथे आले त्यावेळेस माझी फास्टिंग शुगर 72 आणि जेवणानंतरची 225 एवढी होती आणि त्यानंतर मी इथले उपचार सुरू केल्यानंतर माझी 3 महिन्यानंतर आताची ब्लड शुगर जी फास्टिंग आहे ती, आणि त्यावेळेस मी 1 गोळी पण घ्यायची. आता माझी फास्टिंग शुगर 72 आणि जेवणानंतरची 110 झालेली आहे. आता गोळी पण बंद आहे. येस, म्हणजे गोळी न घेता, जेव्हा गोळी घेत असून सुद्धा त्यांची शुगर जी 225 होती ती आता 100च्या आसपास आलेली आहे आणि ह्याचं कारण आहे हा डायबेटिक डाएट टी. मला सर्व प्रेक्षकांना आवर्जून पुन्हा एकदा दाखवायचं वाटतं की ह्या डायबेटिक टी आणि त्याचप्रमाणे डॉक्टर रवी आचार्यांचं मोलाचं मार्गदर्शन, काउन्सिलिंग जे आपल्याला वडगाव मावळ या ठिकाणी मिळणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये. सो ह्या दोन्हीच्या मी म्हणेन एकत्रित परिणाम म्हणून हे आपण बघितले. रुग्णांची साखर कमी झाली, एकाची तर 550 होती जी आता नॉर्मल झालेली आहे. गोळ्या औषधं बंद झालेली आहेत, इन्सुलिन ज्यांचं आहे त्यांचं बंद झालेलं आहे. आपणही मधुमेह मुक्त जीवन जगू शकता. फक्त आपल्याला त्यासाठी फोन करायचा पुढील नंबरवरती संपर्कासाठी. त्याचप्रमाणे एक स्पेशल वेबसाईट आपण बघत आहोत आता, www.diabetesmukti.com. ह्या वेबसाईटवरती आपण जरूर जा, कारण त्या ठिकाणी आपल्याला अतिशय अमूल्य मार्गदर्शन डायबिटीसच्या रुग्णांना मिळणार आहे. diabetesmukti.com ही जी वेबसाईट आपण आता बघितली नुकतीच, www.diabetesmukti.com वरती जाऊन आपण जरूर ह्या सर्व गोष्टींचं मार्गदर्शन घेऊ शकता. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती मधुमेहापासून, डायबिटीसपासून मुक्ती ह्या विषयावरती आणि प्रख्यात मधुमेह तज्ज्ञ, डायबिटीस स्पेशालिस्ट असणारे डॉक्टर रवी आचार्य आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं की कशा रीतीने आता डायबेटिक डाएट टीद्वारे आपण मधुमेह मुक्त जीवनाचा मंत्र हस्तगत करू शकता. डायबेटिक डाएट टी आणि डॉक्टर रवी आचार्यांचं मोलाचं मार्गदर्शन, त्यांचं जे काउन्सिलिंग, समुपदेशन आहे हे आपल्याला वडगाव मावळ या ठिकाणी मिळणार आहे. हे आपण घरी राहूनही सर्व उपचार घेऊ शकता. पण घरी राहून उपचार घेण्याआधी किंवा हे उपचार सुरुवात करण्याआधी आपल्याला कार्यक्रमाच्या पूर्वार्धात डॉक्टरांनी सांगितलं की जरूर आपण एकदा समुपदेशनासाठी वडगाव मावळला भेट द्या आणि एकंदरीतच आपल्या नाव नोंदणीसाठी आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवर नंबर बघत आहात ते आपण जरूर टिपून घ्या. हे नंबर आहेत, हे आचार्य आयुर्वेद फाउंडेशनचे हेल्पलाईन नंबर आहेत, ज्याच्यावरती आपण जरूर प्रश्न विचारू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता, मार्गदर्शनही घेऊ शकता. आणि एक स्पेशल वेबसाईट आहे www.diabetesmukti.com. जरूर लिहून घ्या, www.diabetesmukti.com, कारण त्याच्यावरती आपल्याला सगळं मार्गदर्शन, संशोधनांतर्गत जे आपण डायबेटिक डाएट टी घेणार आहोत किंवा समुपदेशन आहे ह्याच्याविषयी सर्व मार्गदर्शन आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. तर पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वेळ असताना सर, आपण मगाशी कार्यक्रमात सुंदर विवेचन केलं, डायबिटीस विषयी सांगितलं, मधुपर्णीपासून बनवलेला हा जो आहे ह्याचं महत्त्वही विषद केलं, कसा घ्यायचं सांगितलं. एकंदरीतच डायबिटीसच्या रुग्णांना खूप कॉम्प्लिकेशन्स किंवा खूप प्रकारचे त्रास होत असतात. मग डोळ्याचा असो, पायाचा असो, किडनी, हृदय सगळंच डॅमेज झालेलं असतं. त्याच्याविषयी आमच्या प्रेक्षकांना थोडंसं काय सांगायला आवडेल? कसं होतं, जी पारंपरिक औषधोपचार आता आपल्याकडे भारतामध्ये उपलब्ध आहेत यांनी फक्त 2 तास ते 24 तासापर्यंत शुगर आम्ही कंट्रोल करतो. या सगळ्या औषधांचे त्याच्यामध्ये जी रेजिस्टन्सी जी आहे ती त्याच्यात वाढत जाते. म्हणजे अँटीबॉडी ज्या तयार होतात, म्हणजे कोणतेही जर टॅबलेट्स आम्ही सुरू केली, महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिन्याच्या आसपास त्याच्या अँटीबॉडीज तयार होतात आणि त्या टॅबलेटचं प्रमाण 250 असेल तर 500, 500 असेल तर 750, GP1 असं करत करत आम्हाला पुढे जावं लागतं. आणि या सगळ्या अँटी डायबिटीज मेडिसिनचं प्रमाण जर जसं वाढत जाईल त्याच्या दुष्परिणाम दिसायला लागतात. उदाहरणार्थ, सगळ्या अँटी डायबिटीज मेडिसिनचे दुष्परिणाम आमच्या न्यूरो सिस्टीमवर दिसतात. न्यूरो सिस्टीम म्हणजे पंचेंद्रिय, 5 इंद्रिय. त्याच्यातले पहिला इंद्रिय जो आम्ही पाहतो तो डोळा.
आम्हाला डोळ्यावर त्याचे दुष्परिणाम होतात. दुसरा जो इंद्रिय तो आहे कान, कानाला ऐकू येत नाही, कानाला बधीरपणा येतो. तिसरा जो इंद्रिय आहे तो आमचा नाक, म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला दर्प समजत नाही आहे. आणि चौथा जो इंद्रिय त्याला जीभ, त्याला आम्हाला चव जाणवत नाही. आणि पाचवा इंद्रिय त्वचा, ज्याला आम्हाला स्पर्शज्ञान जाणवत नाही आहे. अशा 5 इंद्रियांचा ताबा आमचा हळूहळू हळूहळू तो निकामी होतो आणि त्याचे दुष्परिणाम दिसायला सुरुवात होतात. उदाहरणार्थ काही ठिकाणी मला मधुमेहाच्या दुष्परिणामाबरोबरच आपली डायबेटिक न्यूरोपॅथीसुद्धा दिसते. अशा अनेक कारणांनी आपल्याला मधुमेहातनं आधी जर्जरित असंही शरीर आमचं केलं जातं. या ठिकाणी मधुपर्णीचा जो चहा आम्ही देतो, तर मधुपर्णीचा चहा जो केला त्याचं वैशिष्ट्य परत एकदा मी समजून सांगतो. हे जे औषध आहे ह्याच्यामध्ये साखरेपेक्षा 25 पट गोडे स्वादुपिंडातल्या बीटा कोशिकांनाही पुनर्जीवित करतं. बीटा कोशिकांना ज्या निष्क्रिय झालेल्या पेशींना ते सक्रिय करतात. म्हणजेच काय करतं, अतिरिक्त साखर ते रक्तात जाऊ देत नाही आहे. एक लक्षात ठेवा प्रेक्षकांनो, आपल्या औषधाने मधुपर्णीचा चहाने हायपोग्लासिमिया होत नाही, लो शुगर होत नाही आहे. शुगर कमी करण्यासाठी मुळात आपण औषधोपचार देत नाही आहे. पण हे जर करत असताना स्वादुपिंडातल्या बीटा कोशिका ॲक्टिवेट होत असताना अतिरिक्त साखर जात नाही, पण अँटीडायबिटीज मेडिसिन्स आपण चालूच ठेवले तर मग मात्र हायपोग्लासिमिया होईल. त्यासाठी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने टॅब्लेट किंवा इन्सुलिनचे प्रमाण लवकरात आपण कमी किंवा बंद करू शकता. आपण हे बघितलं की म्हणजे की हळूहळू आपण गोळ्या, औषधं, इन्सुलिन कमी करून आपण ह्या डायबेटिक डाएटद्वारे आम्ही म्हणेन की मधुमेहमुक्त जीवनाचा मंत्र हस्तगत करू शकता. अशाच एका रुग्णाचा आपण मनोगत ऐकूया, कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलंय आचार्य आयुर्वेद फाउंडेशनला भेट दिल्यानंतर. मी नानासाहेब गोविंद आहेर, राहणार पुणा, वय वर्ष 86. मला 45 वर्षापूर्वी म्हणजे 67 साली डायबेटिक डिटेक्ट झालेला आहे. मी तेव्हापासून डायबेटिकच्या गोळ्या घेत आहे. मी इथे येण्याच्या अगोदर म्हणजे अंदाजे 7 ते 8 महिन्यापूर्वी मला 7 टॅबलेट चालू होत्या. त्यानंतर आजपर्यंत मी रेग्युलर सकाळी 2 वेळेला आणि संध्याकाळी 2 वेळेला चहा घेतो. त्याच्यामुळे माझी शुगर आज 140/89 आहे. मला आज कसलाही त्रास नाही आहे. मी रेग्युलर दिवसभर 12 तास काम करत आहे. मला काही प्रॉब्लेम नाही. 80 वर्षाचे गृहस्थ आणि कोणताही प्रॉब्लेम नाही, दिवसभर काम करू शकतायत. एवढ्या वर्षांचा त्यांचा डायबिटीज किंवा मधुमेह गेलेला आहे. एक मधुमेहमुक्त जीवनाचा आनंद त्यांना मिळालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ह्याचं सर्व श्रेय डॉक्टर रवी आचार्य यांना जातं. आणि एकंदरीतच सर, ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विचारायचं आहे की आचार्य आयुर्वेद फाउंडेशनला आपण काउन्सिलिंग देता आणि एकंदरीतच समुपदेशन होता, त्याचं काय महत्त्व आहे, काय सांगता येईल आम्हाला? कसं होतं, त्यासाठी आपल्याला शेजारी खाली जे नंबर दिलेले आहेत की आमची वेबसाईट आहे त्याला आपण भेट द्या, नंबर बघा, त्या ठिकाणी अपॉइंटमेंट घ्या. आणि दर रविवारी मी वडगाव मावळ्यांच्या आमच्या केंद्रावर असतो. येताना 8 ते 8:30च्या दरम्यान आपल्याला यावं लागतं. आल्यानंतर रजिस्ट्रेशन, नाडी परीक्षा केली जाते. नाडी परीक्षेच्यानंतर 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आपलं काउन्सिलिंग असतं. मध्ये 10 मिनिटाचा ब्रेक असतो. काउन्सिलिंग घेतल्यानंतर तो उपचार करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या काउन्सिलिंगचं महत्त्व खूप जास्त आहे. जेव्हा जे माझे पेशंट आत्ता महाराष्ट्र भारतमध्ये बघत असतील त्यांच्या लक्षात येते की काउन्सिलिंग किती महत्त्वाचं आहे. एकदा आपण या माझा आग्रह राहिला आपल्याला. आणि येताना शक्यतो सहकुटुंब या, कारण हा कुटुंबाचा प्रश्न आहे, व्यक्तिगत प्रश्न नाही आहे, कुटुंबातल्या लोकांचा प्रश्न आहे. येस, आपण ह्या अनुषंगाने बघूया की का जाणं महत्त्वाचं आहे. आचार्य आयुर्वेद फाउंडेशनला आपण बघूया लॅपटॉपवरती काय महत्त्वाचं आहे. 1 महिन्यापूर्वीच डिटेक्ट झाला आणि फार गोंधळून गेलो. एकदम माझं मनोबल वगैरे एकदम खालावलं. डायबिटीस म्हणजे इतकं धास्ती बसली की अगोदरच BP, त्याच्यामध्ये पुन्हा आणखी ही नवीन व्याधी. आणि बऱ्याच लोकांचे हाल मी बघायचो, कसं असतं काय असतं. आणि आता आपण ही काय आपलं खरं नाही अशी एक धास्ती मनामध्ये बसलेली होती. पण सुदैवानं म्हणा फेसबुकनं मला सरांचं एक हे बघायला मिळालं, प्रमोशन व्हिडिओ बघायला मिळाला. एक 82 वर्षाची म्हातारी त्यात सांगते की बा माझा पूर्णपणे डायबिटीस बरा झाला. आणि इथं आल्यावर मला कळलं आणि माझी भीती पण गेली. आणि डायबिटीस आपण घालवू शकतो किंवा त्याला फाईट करू शकतो हे कळल्यावरच मला धीर आला. आणि मला वाटतं 50% मी आता त्यातनं बरा झालोय. बाकी राहिलेल्या गोष्टी आपण फाईट करू. आणि जे काही सकाळपासून आहार विहाराबद्दल, प्राणायामाबद्दल किंवा व्यायामाबद्दल बारकाई न समजल्यामुळे एक धीर आला.
आणि मग आता बाकीचं बघू आपण. मला खात्री आहे की निश्चितपणाने आपण ह्या सगळ्या उपचार पद्धतीने त्याच्यावर कंट्रोल करू शकू आणि पूर्णपणे आपण त्यातनं बाहेर पडू शकू असा मला विश्वास आजच्या सेशनमधून वाटतोय. आणि निश्चितपणानं तसं होईल अशी अपेक्षा करूया. तर 2 शब्द येस, बघितलं आपण त्यांना कशा रीतीने सर एकंदरीतच मधुमेह मुक्त जीवनाचा मंत्र मिळालेला आहे. जाता आता प्रेक्षकांना आमच्या काय सांगायला आवडेल आपल्याला? मधुमेह होण्याची वाट पाहू नका. मधुमेह झाल्यानंतर येऊ असं म्हणू नका. मधुमेह टाळण्यासाठी या. आणि येताना परत एकदा मी सांगतो, येताना सकुटुंब या. हा कुटुंबाची समस्या आहे. ज्याला मधुमेह झाला आहे त्याला शारीरिक वेदना आहे, घरातल्या घटकांना मानसिक वेदना आहेत. आणि त्यामुळे येताना असताना जेव्हा सकुटुंब आपण याल, आणि माझ्याकडे जेवढी लोक आत्तापर्यंत येऊन गेली ज्यांना मधुमेह आहे त्याच्यापेक्षा त्यांच्या कुटुंबापैकी कोणालाही मधुमेह झाला नाही. मधुमेह टाळण्यासाठी आपण या अशी माझी नम्र विनंती राहील आपल्याला. मला वाटतं एका मोलाचा सल्ला सर्वच प्रेक्षकांसाठी होता. मधुमेह रुग्णांनी सहकुटुंब जायचं या ठिकाणी आणि मधुमेह मुक्त जीवनाचा मंत्र त्या मधुमेह रुग्णासाठी आहेच, पण आपल्या कुटुंबातील इतरांना मधुमेह होऊ नये ह्यासाठी सुद्धा दक्षता घेण्यासाठी किंवा ज्यांच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये मधुमेह आहे, डायबिटीस आहे, त्यांनी सुद्धा जरूर आचार्य आयुर्वेद फाउंडेशनला भेट द्या. त्या ठिकाणी जरूर जाऊन हा मधुमेह मुक्त जीवनाचा मंत्र हस्तगत करा. आणि त्यासाठी पुन्हा एकदा मी जाता सर्व प्रेक्षकांना डायबेटिक डाएट टी दाखवतोय, जो मधुपर्णी वनस्पतीवरती संशोधन करून खास करून डॉक्टर रवी आचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्मित केलेला आहे, हा बनवलेला आहे. या डायबेटिक डाएट टी द्वारे आपण मधुमेह मुक्त जीवनाचा मंत्र हस्तगत करू शकता. आणि आजच्या कार्यक्रमात जाता आता प्रेक्षकांसाठी पुन्हा नम्र निवेदन, संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या. ह्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता. आणि खास एक वेबसाईट आहे www.diabetesmukti.com, ज्याच्यावरती आपल्याला सर्व प्रकारची माहिती मिळेल. तर जरूर त्या वेबसाईटला व्हिजिट करा आणि मधुमेह मुक्त जीवनाचा मंत्र हस्तगत करा. डॉक्टर रवी आचार्य, आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षण केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार.